पत्रकारिता क्षेत्रातील धडाडीचे नेतृत्व गाजवणारे अकोट येथील एका दैनिक उपसंपादक रविराज मोरे हे पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी 14 एप्रिल पासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाकरिता बसले होते। माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी व जाचकटी शिथिल करून पत्रकारांना शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळावा, तसेच अकोट सारख्या संवेदनशील शहरात सर्व अधिकारी नौखे असल्यामुळे संपूर्ण जनता त्रस्त झालेली आहे। त्याकरिता अनुभवी अधिकाऱ्यांची मागणी सुद्धा रविराज मोरे यांनी उपोषणाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली आहे। मोरे यांच्या या प्रयत्नाला यश मिळाले असून सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले असून तात्काळ अंमलबजावणी सुद्धा सुरू केली आहे। MCN न्यूज मराठी करिता विशाल आगरे, अकोट शहर प्रतिनिधी। आपल्याला माहिती आहे की रविराज मोरे यांनी 14 एप्रिलला आझाद मैदान मुंबई येथे पत्रकार बांधवांच्या हक्कासाठी, पत्रकार बांधवांच्या संरक्षणासाठी, तसंच माहिती अधिकार हा सर्वात महत्त्वाचा विषय, ज्या माहिती अधिकारामुळे लोकांना शासकीय माहिती मिळते, तो माहिती अधिकार कशा प्रकारे वापरायचा आणि त्याचा वापर कसा व्हावा यासाठी शासनाकडे मागण्या घेऊन गेलेले होते। आज ते परत अकोट या ठिकाणी आगमन त्यांचं झालेलं आहे आणि आपण बघू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्राने या ठिकाणी रविराज मोरे यांनी आपलं उपोषण साकार केलेलं आहे, प्रशासनाला झुकवलेलं आहे। आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया त्यांच्याकडून की काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत आणि काय त्यांचा अनुभव आहे मैदान येथील, आझाद मैदान येथील। सर नमस्कार। सर काय सांगणार, आपण 14 तारखेपासून उपोषण मांडलेले होते आणि या उपोषणामध्ये आपल्याला काय वेदना भोगाव्या लागल्या आणि काय प्रशासनाने आपल्यासोबत आता जी पुढची प्रक्रिया आहे ती कशी असणार आहे? पाटील थोडंसं मग 14 एप्रिलपासून आझाद मैदान या ठिकाणी मी उपोषणाला बसलो होतो। माझ्या 8 ते 9 मागण्या होत्या, महत्त्वाच्या मागण्या। त्यापैकी माहिती अधिकार जे अपील आहे, सेकंड अपील, दुसरी अपील, ती त्याला कोणत्याच प्रकारची मर्यादा दिलेली नाही। त्या कायद्यामध्ये ती त्रुटी राहिलेली आहे। मी अण्णा हजारे साहेबांच्या अतिशय जवळचे निकटवर्ती यांच्याशी माझं बोलणं झालेलं, चर्चा झाली या विषयावर। त्यावेळेस त्यांना त्याची गरज वाटली नाही, पण आज त्याची गरज भासते आहे। तर त्याला मर्यादा म्हणून 90 दिवसाच्या आत तो अर्ज निघायलाच पाहिजे। तोपर्यंत तात्काळ पर्याय म्हणून आमची चर्चा झाली, राज्य शासनाचे जे पथक होतं त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली किंवा तोपर्यंत आम्ही पूर्ण वेळ तुम्हाला कमिशनर देऊ, अमरावती विभागात, सर्व विभागात। त्यामुळे हा निकाली काढण्याचा प्रयत्न करू आणि कायद्यामध्ये हे एक अमेंडमेंट करावं लागते। राज्य शासन त्याचा एक शासन निर्णय काढून सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पाठवणार आणि येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये ते ठेवणार आणि संमत करून घेणार असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं। आणि सोबतच पत्रकारांसाठी माझी एक मागणी होती की यांना शस्त्र बाळगण्याचा परवाना द्या। जे जाचक अटी आहेत त्या अटी शिथिल करून पत्रकारांसाठी फक्त त्यांनी तेवढी शिथिलता आम्हाला देण्यात यावी। त्यावर सुद्धा त्यांचं CM साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की येणाऱ्या या 15 दिवसातच याची विचार करून सगळ्या कलेक्टरला एक पत्र देऊन अशा प्रकारचे जे पत्रकार असतील ज्यांच्या खरोखर त्या कॅटेगरीमध्ये बसतात त्यांना कोणत्याही प्रकारची अट न ठेवता त्यांना तुम्ही शस्त्र बाळगण्याचा परवाना देऊ शकता। असे अनेक आता एज्युकेशन ऑफिसर सुनीता पाटेकरचे मी सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत। बोगस शिक्षक आपल्या इथं भरपूर कार्यरत आहेत। तर डेप्टी डायरेक्टर एज्युकेशन ऑफिसर वर चौकशी करतील सुनीता पाटेकरची आणि आपल्या जिल्ह्यातील जेवढे काही बोगस शिक्षक आहेत त्याचे स्वतः शिक्षण उपसंचालक आपल्या अमरावतीचे किंवा इतर शिक्षण उपसंचालकांना निवड होणार आहे। येणाऱ्या सोमवारीच त्याचे पत्र मला मिळेल। अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे तात्काळ आणि त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे मला आणि मी सुद्धा उपोषण स्थगित केलेलं आहे फक्त कारण हे आश्वासन 100% पूर्णपणे होत नाही तोपर्यंत मी स्थगित आहे। त्यांना मी हे पण सुद्धा पत्राद्वारे लेखी दिलं, जर अंमलबजावणी एक जरी मागणीची अंमलबजावणी होऊ शकली नाही तर मी रामलीला मैदान दिल्लीला याच विषयावर घेऊन पुन्हा बसणार आहे।